बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या भूमिकेमुळे ट्विस्ट आलाय। सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध करावी अशी चर्चा होत असताना काँग्रेसनं उमेदवार देण्याची घोषणा केल्यावर आता त्यावरून राजकारण रंगलंय। नेमकं काय घडतंय बघूया हा स्पेशल रिपोर्ट। राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे, ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट हे जर लढणार नसेल तर मग काँग्रेस मात्र तिथे आपला उमेदवार टाकेल। मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेन आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल। काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी सीट अनपोज करावी। ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं। मुळामध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या पडलेल्या आहेत। तीन दिशेला तीन घालची लोंढ आहे। पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला असलेला बारामती विधानसभा मतदारसंघ। अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे ही जागा रिक्त झाली आणि आता पुढल्या महिन्यात तिथे पोटनिवडणूक होऊ घातलीये। अजितदादांच्या पश्चात उपमुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्ष झालेल्या सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देणार नाही असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं यापूर्वीच जाहीर केलंय। त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच आता काँग्रेसनं तिथे उमेदवार देण्याची घोषणा केली आहे। काँग्रेसमधल्या इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गुरुवारी दिली। राहुरी आणि बारामती या दोन्ही ठिकाणावरून उमेदवारी आमच्याकडे प्राप्त झाल्या आहेत। बारामतीला आमच्याकडे 6 अर्ज आले आहेत, तर राहुरी या ठिकाणून 4 अर्ज आले आहेत आणि आज या सर्व उमेदवारांशी ऑनलाईन आमची मुलाखती ज्या आहेत त्या संपन्न झाल्या आहेत आणि दोन्ही ठिकाणचे कार्यकर्ते निवडणुका लढण्याच्या अनुषंगानं उत्सुक आहेत आणि त्यांच्या उत्सुकतेच्या अनुषंगानं येणाऱ्या 1-2 दिवसात निर्णय होईल अशा प्रकारचा संकेत आणि अशा प्रकारची त्यांना आम्ही संदेश हा दिलेला आहे। निवडणूक राष्ट्रवादी जर निवडणूक लढत नसेल तर काँग्रेस पक्ष लढण्याकरता तयार आहे, ही काँग्रेस पक्षाची असणारी जी भूमिका आहे त्यावर आम्ही ठाम आहोत। अजितदादा फक्त तालुक्याचे कोणाचे पती नव्हते, कोणाचे वडील नव्हते, ते सगळ्या बारामतीकरांचे एक प्रमुख होते। एक घरातला माणूस होता, वडील होते, भाऊ होते, मुलगा होता। ह्या सगळ्या बारामती यांचा काहीतरी मृत्यू झाला, त्याचा काहीतरी छडा लागावा, ते पुढं जावं यासाठी आमचा हा उमेदवारीचा प्रयत्न आहे। दादांचा गट जर महाविकास आघाडी असता तर ह्याला विरोधक नसता आमचा, पण त्यांचा आज ते महायुतीत आहेत, म्हणजे भाजपबरोबर आहेत। आमची विचारधारा आहे भाजपच्या विरोधात आहे आणि पोटनिवडणूक ही लागली, आम्ही विचाराशी लढणार आहे। कुणीही उमेदवार देतील तर त्याच्याबरोबरीने आम्ही राहणार आहे। आमचा जो महाविकास आघाडीतले काही घटक पक्ष आहेत ते आमच्याबरोबर येतील। काँग्रेसनं बारामती लढण्याची तयारी सुरू केल्यानं महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्ह असून काँग्रेसशी बोलून तोडगा काढला जाईल अशी भूमिका पवारांच्या राष्ट्रवादीनं घेतली आहे। पण शरद पवारांचा पक्ष उमेदवार देणार नसेल तर बारामतीची निवडणूक लढण्यावर काँग्रेस ठाम आहे। बारामतीमध्ये अजितदादांच्या निधनानंतर पक्षाने निर्णय घेतला, सुप्रियाताईंनी आणि आम्ही सगळ्यांनी, की तिथे आपण उमेदवार द्यायचा नाही। माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसने दोन्ही ठिकाणी उमेदवार उभं करण्याच्या बाबतीत मला निर्णय घेतलेला असं समजतंय। आम्ही त्यांच्या प्रांताध्यक्षाशी मी चर्चा करील। मागे सुद्धा आपण बघितलं असं राज्यसभेच्या वेळेला पण सगळेजण इच्छुक असतात, पक्ष मागणी करत असतो, मग आम्ही चर्चा करून त्यामध्ये मार्ग काढतो। मला वाटतं आता ह्यामध्ये पण मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यामध्ये निश्चितपणे चर्चा करून मार्ग निघेल। अजितदादांच्या मृत्यूनंतर बारामतीमध्ये पोटनिवडणूक लागली आहे आणि त्या संदर्भातली उत्सुकता वाढते आहे की इथे काँग्रेस लढणार की नाही लढणार। पण महाविकास आघाडीमध्ये बारामतीच्या जागेवर शरद पवार राष्ट्रवादी गट जे आहे त्यांचे उमेदवार लढलेले होते, त्यामुळे पहिली पसंती जी आहे ती त्यांना, की ते जर लढत असतील तर मग काँग्रेसने लढण्याचं काही कारण नाही आहे। पण जर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गट हे जर लढणार नसेल तर मग काँग्रेस मात्र तिथे आपला उमेदवार टाकेल। बारामतीच्या पोटनिवडणुकीशी दुरान्वये संबंध नसलेल्या ठाकरे सेनेनंही वादात उडी घेतली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकीकडे काँग्रेसला टोला तर लगावला, पण शरद पवारांचा पक्ष लढणार नसेल तर इतरांना विरोध करता कामा नये असा सल्लाही दिला। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतल्या या मतमतांतरावरून भाजपनं महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्याचा टोला लगावला। काँग्रेस बिहार असेल, पश्चिम बंगाल असेल, नागालँड असेल, इथे सगळ्यात आधी निवडणूक लढण्यासाठी पुढे जाते आणि नंतर निकाल लागल्यावरती कळतं की आपण कुठे आहोत, ते कुठे आहे।
ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद आहे त्या ठिकाणी त्या पक्षाने लढावं हा महाविकास आघाडीचा एक आधार होता. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या मृत्यूनंतर एक कौटुंबिक अपधर्म म्हणून कदाचित शरद पवारांचा पक्ष निवडणूक लढणार नाही कदाचित, पण इतर कोणी जर लढत असतील तर त्यांना आपण विरोधी करता कामा नये. आता महाविकास आघाडीचा समन्वय बघा, काँग्रेस परस्पर राहुरीमध्ये आणि बारामतीमध्ये उमेदवार देणार अशी घोषणा करते आणि संजय राऊत जळगावमध्ये बसून सांगतात की समन्वय राखला पाहिजे. कसला समन्वय? मुळामध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या पडलेल्या आहेत. तीन दिशेला तीन घांची लोंढ आहे. त्यामुळे काँग्रेसने परस्पर राहुरीची निवडणूक लढणार अशी घोषणा केली आणि संजय राऊत शरद पवार साहेबांची प्रवक्तेगिरी करत सांगतायत की राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हक्क आहे. संजय राऊत उभाटा गटाचं मीठ खायचं आणि प्रवक्तेगिरी मात्र शरद पवार साहेबांची करायची, हा धंदा तुमचा सुरू झालाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र सुनेत्रा पवारांच्या विरोधात काँग्रेसनं उमेदवार देऊ नये असं आवाहन केलं. माझी आताही विनंती काँग्रेसच्या नेत्यांना आहे की अजितदादाचा जो काही सर्वांसोबत सहवास राहिला आहे, पारिवारिक सहवास राहिला, आत्मीयतेचा सहवास राहिला, काँग्रेस असो की कुठलाही पक्ष असो, कुठलाही आमदार गेला, कुठलाही लोकप्रतिनिधी किंवा सामान्य नागरिक गेला तरी अजितदादा त्यांचं काम करायचे. अजितदादांची ही सीट आहे आणि काँग्रेसने अनेक वर्ष अजितदादासोबत सहवास केला आहे. अजितदादाच्या आयुष्याचे 75% राजकारण त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या सहवासामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांना माझी मागणी आहे की या ठिकाणी ही सीट अनपोज करावी. 1967 पासून 1991 पर्यंत बारामतीतून शरद पवार निवडून आले. 1980 आणि 1985चा अपवाद वगळता पवार काँग्रेसच्या पंजाच्या चिन्हावर निवडून आले. पवार केंद्रात गेल्यानंतर 1991ला पोटनिवडणूक झाली. त्यावेळी पहिल्यांदा अजित पवार बारामतीतून आमदार झाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थापनेपर्यंत म्हणजे 1999 पर्यंत अजित पवारच बारामतीचे काँग्रेसचे आमदार होते. याचाच अर्थ बारामतीचे काँग्रेसचे शेवटचे आमदार अजितदादा होते आणि योगायोगानं अजितदादा पोटनिवडणुकीतूनच बारामतीचे पहिल्यांदा खासदारचे आमदार झाले होते. आता त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होतीये. सुनेत्रा पवार खासदारकी सोडत बारामतीतून आमदार होण्यासाठी सज्ज झाल्यात. एखाद्या नेत्याचं निधन झालं तर त्याच्या जोडीदाराची निवडणूक बिनविरोध होते. अपवाद वगळता महाराष्ट्रानं जोपासलेली ही राजकीय परंपरा आहे. मात्र त्याच वेळी कुठलीही निवडणूक लढणं आणि जिंकण्याचा प्रयत्न करणं हे राजकीय पक्षाचं आद्य कर्तव्य. आता बारामतीत काँग्रेस परंपरा पाळणार की आपल्या राजकीय कर्तव्याला जागणार हे बघायचंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.